मान तालुक्यातील दहिवडी पोलीस ठाणे हद्दीत सध्या अवैध धंद्याचा अक्षरशः महापूर आला असून गावोगावी अवैध दारूचा सुळसुळाट, मटका जुगाराचे अड्डे, तीन पाणी क्लबचे खुलेआम पेव आणि खासगी सावकारकीचा वाढता विळखा या सर्व पार्श्वभूमीवर स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर सर्वसामान्य लोकांमधून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। गुन्ह्यांचा तपास जलद गतीने करण्यासाठी ओळख असलेले दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे हे तपासात पटाईत मानले जात असले तरी अवैध धंद्यांना आळा घालण्यात मात्र त्यांना मोठं अपयश आल्याची चर्चा आहे। गुन्हे घडल्यावर तपास होतो, पण गुन्हे रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई का दिसत नाही असा थेट सवाल नागरिक विचारू लागले आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांना स्वतः दहिवडीत येऊन तीन पाणी क्लबवर कारवाई करावी लागते। ही बाब स्थानिक पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धती आणि कार्यक्षमतेवर बोट ठेवणारी ठरत आहे। जर स्थानिक स्तरावर सर्व काही सुरळीत असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष धाव घ्यावी का लागावी असा टोकदार प्रश्न उपस्थित होतोय। इतकेच नव्हे तर जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या पातळीवरूनही या वाढत्या अवैध कारवायांकडे कमालीचे दुर्लक्ष होत असून जिल्हा पातळीवरून कठोर आदेश दिला गेला असता तर दहिवडी हद्दीत असे खुलेआम प्रकार सुरू राहिले असते का असा सवालही उपस्थित होत आहे। दहिवडी पोलीस ठाणे हद्दीत घडणाऱ्या अनेक गुन्ह्यांची व बेकायदेशीर कारवायांची माहिती पोलिसांकडून जाणीवपूर्वक लपवण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावर सध्या सुरू आहे। तीन पाणी क्लबवरील कारवाई ज्या प्रकारे गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न झाला त्याच धर्तीवर अनेक प्रकरणांमध्ये प्रसिद्धी माध्यमे तसेच जनतेपासून माहिती दडपली जात असल्याची चर्चा आहे। मग या माहिती दडपशाही मागे नेमका कोणाचा आणि काय हेतू आहे हे जनतेसमोर येणं गरजेचं आहे। गावोगावी अवैध दारू विक्रीला अक्षरशः ऊत आलाय। अनेक ठिकाणी मटका आणि तीन पाणी क्लबचे अड्डे बिनधास्त सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। खासगी सावकारी बोकाळली असून व्याजाच्या जाळ्यात अडकलेल्या अनेक कुटुंबांच्या तक्रारीकडे पोलिसांकडून अपेक्षित गांभीर्याने पाहिलं जात नसल्याची खंत व्यक्त होतीये। आर्थिकदृष्ट्या पिचलेल्या लोकांना न्याय मिळत नसेल तर प्रशासनाची भूमिका नेमकी काय असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत। तसेच दहिवडी पोलीस ठाणे हद्दीतील अनेक लॉजमध्ये अवैध देहविक्री व्यवसाय सुरू असल्याची चर्चा सुरू आहे। या प्रकारांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात असून हप्तेगिरीच्या जोरावर जनावरांची अवैध वाहतूक राजरोसपणे सुरू असल्याचंही सर्वसामान्य नागरिकांचं म्हणणं आहे। अशा प्रकारांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालल्याची भीती व्यक्त केली जाते। दहिवडी पोलीस ठाणे हद्दीतील वाढत्या अवैध धंद्यांची स्वतंत्र आणि सखोल चौकशी व्हावी, माहिती लपवण्याच्या प्रकाराची पडताळणी व्हावी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केवळ आकडेवारीवर समाधान न मानता प्रत्यक्ष परिस्थितीची पडताळणी करावी, तसेच सातत्यपूर्ण, पारदर्शक आणि सर्वसमावेशक कारवाईची मोहीम राबवावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे। अन्यथा दहिवडीतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही।